मी आशिष मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आज आपण आलेलो आहोत सांगली आणि तेथील विटा या गावी आपण आलेलो आहोत. क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तायांनो. तिथल्या ह्या सगळ्या ताया आज इथे आलेल्या आहेत. क्या बात आहे. आणि तुम्ही बघतायत इतक्या प्रचंड संख्येमध्ये या सगळ्या ताया माहेरी आलेल्या आहेत आणि माहेरी आल्यानंतर त्या ज्या पद्धतीने अगदी खुश आहेत, आनंदी आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरती जे हसण आहे ना ते बघून मला खूप आनंद होतोय. पण त्या सगळ्यांचे खूप हट्ट आहेत की आम्हाला खेळायचे, आम्हाला खेळायचे. खेळणार आहोत आपण सगळे, खेळ खेळणार आहोत, कारण त्यातलीच एक होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. पण त्याआधी सगळ्या ताया माहेरी आल्यात म्हटल्यानंतर माहेरच्या आठवणी आता निघणारच, माहेरबद्दल भरभरून बोललं जाणारच, डोळ्यातनं पाणी येणारच, चेहऱ्यावरती हसू येणारच. चला तर मग त्यासाठी जाऊया आपल्या माहेरच्या आठवणींमध्ये. ताई, तुझं नाव सांग. मोहिनी पाटील. किती वर्ष झालीत लग्नाला? 14 वर्ष पूर्ण. 14 वर्ष झालेले आहेत. भाऊजी काय करतात? भाऊजी की डुप्लिकेशन आहे. अच्छा. आणि माहेर कुठलं? माहेर हेच. अच्छा, विटा. विटा. आणि सासर? विटा. सासर माहेर पण? सुळेवाडी. माहेर सुळेवाडी हा. आणि सासर विटा. 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 बरं, काय सांगशील माहेर बद्दल? कोण येतं डोळ्यासमोर माहेर म्हटल्यानंतर? माहेर म्हणले की आपले सर्वजण आलेच, घरचे मोठे, बरोबर. आजी आजोबापासून सुरुवात होते ना. बरोबर. माहेर म्हणजे एक संस्काराची वेलीच आहे, ते बरोबर. आपण पुढे रुजवणार आहे. बरोबर. माहेर म्हणजे फार आठवणी असतात माहेरच्या. बोलणं म्हणजे फार कठीण आहे, आनंद आहे. मायेचं ठिकाण, हक्केचं ठिकाण, राहण्याचं ठिकाण. एखादी गोष्ट छोट्या मुलासारखी आपण म्हातारं होईपर्यंत जो मागू शकतो ते आपल्या आई वडिलांना, काका काकींना आपण मागू शकतो प्रेमानं, तेच माहेर. काय एखादा असा कुठला प्रसंग आठवतोय? आता मोठेपणी म्हटलं तर मला कोरोना झालता. माझ्या माहेरच्यानं खूप प्रतिसाद दिला. माझे आई वडील सगळेच, भाऊ बहीण, माझे काका काकी, माझे चुलता चुलती, सगळ्यांनी मला खूप प्रतिसाद दिला. मी लांब होते तिकडं केरळला, त्यांनी रोज मला त्यांना येण्याची पण त्यांनी तयारी केली. तो प्रसंग मी कधी विसरणार नाही. पण ताई, तू किती वेळा माहेरी जाणं होतं वर्षात? नाही होत माझं जास्त, वर्षातून एकदाच जमतं मला. पण जेव्हा कधी जातेस, म्हणजे आपलं एक लहानपणी माहिती आहे ना, तो एक कपाट असतं, ज्या कपाटामध्ये सगळ्या आपल्या आवडत्या वस्तू असतात, हा. आपली सर्टिफिकेट असतात, बक्षिसं असतात. ते कपाट आहे माहेरी अजून? हो आहे, अजून आहे माहेरी आहे. मग जेव्हा तू जातेस माहेरी, ते कपाट जेव्हा उघडतेस तर सगळ्यात आधी काय बघतेस? सगळ्यात आधी मी जुना अल्बम बघणार माझा लहानपणीचा. लहानपणीचा. सगळ्यांबरोबर ही केलेलं. अजूनही माझी चुलत्यांची गाडी आहे, 217 नंबर हिरो होंडा. लहानपणीचा मी फोटो काढलेला आहे समोर बसून. ती अजूनही गाडी अजून दारात आहे आमच्या. पण आज इथे तू आलेस, हे जे माहेर बद्दल बोलतेस, काही आठवणी पण इथे सांगतेस, कसं वाटतंय तुला? मायेच्या सावलीचा पदर, बाबांच्या शब्दाची ऊब, लहानपणाचं मनातलं घरटं तेच जपलं मनात रूप. क्या बात है, व्हेरी गुड. किती सुंदर ताई, किती सुंदर ताई. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. हो. तू बसू शकते. हा, खूप थँक्यू, तुमचे खूप आभार. थँक्यू. ताई, तुमचं नाव सांगा. माधुरी माने. माधुरी ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 11 वर्ष. 11 वर्ष. माहेर कुठलं? विटा. आणि सासर? फलटण. बरं. भाऊजी काय करतात? कम्प्युटर इंजिनियर आहेत. वा. स्वतःचा शॉप आहे आमचा. वा, व्हेरी गुड. ते काय सांगशील माहेर बद्दल आज इथे तुला सांगावं असं वाटतंय? माहेरबद्दल तर खरं माझी आई, तिचा चेहरा म्हणजे मी लहानपणी तिच्यापासून 6-7 महिने लांब होती. तिचा चेहरा, ती आल्यावर मी तिच्या मांडीवर झोपलेली, ते क्षण मला अजून आठवतात की तिचा तो हसरा चेहरा. अजून सुद्धा मी झोपलेली असेल आणि ती उठवते ना, तेव्हा तिच्या चेहऱ्यावरची स्माईल मला खूप आवडते. माझं ॲक्च्युली लव्ह मॅरेज झालंय, घरच्यांच्या विरोधात झालंय. परिस्थिती होती, पण आता मी खूप सुखी आहे. त्या क्षणाबद्दल सॉरी सुद्धा बोलते माझ्या आई वडिलांना की झालं, पण आता मी खरंच खूप सुखी आहे. त्याच्यामुळे ना फक्त साथ द्या मला, बस एवढीच इच्छा आहे माझ्या आई वडिलांकडून. कधी बोलणं होतं दिवसभरातून आईशी? हो, खूप वेळा. तिला तर विचारा, मी खूप वेळा फोन करते, 3 वेळा 4 वेळा. ती येते तुझ्या सासरी? हो, येते, आधी मध्ये येते. अच्छा. आता मी मुंबईला ऍक्च्युली, त्याच्यामुळे खूप येणं जाणं होत नाही. अच्छा.
जेव्हा तू लग्न होऊन गेलीस त्या क्षणी सुद्धा मी घरातनं एक टॉक घातलेला छोटासा, आणि तो क्षण जाताना अजून सुद्धा आठवतोय की मी सगळ्यांना मी चालली, आता मी परत येणार नाहीये, परत घरातले बोलतील नाही बोलतील, तेच डोक्यात तेच फिरत होतं. त्यांना वाटत असेल भले ही गेली निघून, पण ना त्या क्षणी सुद्धा असंच वाटत होतं की घरातले परत ॲक्सेप्ट करतील की नाही, कारण की कितीही केलं ना तरी आई वडील शेवटी आई वडीलच असतात. बरोबर आहे नक्कीच. पण आता आई बाबा हो आहेत, आई बाबा आहेत, भाऊ आहे, बहीण आहे, त्यांची पण आठवण आहे, पण नाही बोलत आता कोण माझ्याशी अजूनही. आई बाबा बोलतात, आई बाबा बोलतात, भाऊ बहीण कोण नाही बोलत. पण ताई आता ह्या सगळ्या जे काही तू निर्णय त्यावेळेला घेतलास किंवा त्यावेळेला तू काही बोलू शकत नव्हतीस आई बाबांना, आता ह्या माध्यमातून तू त्यांना काय सांगशील? माझा निर्णय चुकीचा नव्हता. माझा नवरा खूप चांगला आहे, अजूनही खूप जीव लावतो, तिलाही खूप चांगलं माहिती आहे. भलेही चिडचिडे असतील ना तरी त्यांचा माझ्यावर खूप जीव आहे. ते अजूनही काही झालं ना तरी भलेही बोलत नसतील तरी पण ते इथे येतील. फक्त त्यांना समजलं ना की मला काही झालंय तर ते इथे येतील सुद्धा, त्यांना म्हणत नसेल तरी. नक्कीच. खूप छान ताई, तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं. तू बसू शकते. आणि बाहेरच्या या आठवणीनंतर, कारण ह्या आठवणी खरं तर अशाच असतात की त्या आठवणी आल्या की चेहऱ्यावरती हसू येत असतं, डोळ्यातनं पाणीही येत असतं. पण ह्या माहेरच्या गोड आठवणीनंतर आता आपण जाणार आहोत आपल्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. माहेरच्या आठवणीनंतर आता आपण सुरू करणार आहोत आपल्या खेळाला, आणि या खेळामध्ये 14 ताया सहभागी होणार आहेत. पण तुम्हाला आता प्रश्न पडला असेल, किंबहुना तुम्हाला माहिती असेल आता ही खुर्ची का आहे इथे उभी. ही आहे मानाची खुर्ची. अर्थातच या खुर्चीवरती जी ताई विराजमान होणार आहे ती होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. तर आता ही हुकुमाची राणी होणार कशी आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला 14 ताया हव्या आहेत. पण ह्या 14 ताया आपण लकी ड्रॉ मधून निवडणार आहोत. या बॉक्समध्ये सफेद आणि लाल रंगाच्या चिठ्ठ्या होत्या. पण लाल रंगाच्या चिठ्ठ्या ज्या ताईंच्या हातामध्ये आहेत त्या गेलेल्या आहेत आपल्या या पहिल्या खेळामध्ये. त्यांचं खूप खूप अभिनंदन. बजाव. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, व्हेरी गुड. ये बात. आणि लकी ड्रॉ मधून या 14 ताया आणल्यात आपल्या या पहिल्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन ताई, तुमचं खूप खूप अभिनंदन. पण शुभेच्छा तुम्हाला, कारण ह्या 14 तायांमधून 10 ताया जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये, आणि त्यातलीच होणार आहे नंतर एक हुकुमाची राणी. तेव्हा आपला पहिला खेळ आहे ज्या खेळाचं नाव आहे, हा खेळ असा आहे की संगीत सुरू झाल्यानंतर सगळ्या ताई बेभान होऊन नाचणार आहे त्या संगीतावरती, आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय. अजिबात हलायचं नाही, हसायचं पण नाही. जी ताई हलेल किंवा हसेल ती बाद. अशा 4 ताया बाद होणार आहेत आणि 10 ताया जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. बघूया कोण आहे ती ताई. ताई इथे ये. हा मी सांगतो तसं करायचंय. हा म्युझिक प्लीज. हे भाऊजी बघणार आहेत. हा हा त्या बाधेत तिथे बागे उभी राहू शकते. मी करतो तसं करून दाखवायचंय. हा या 14 तायांमध्ये मी पण आलीये. या 14 तायामध्ये मी पण आली. काय सांगते? क्या बात है. आणि मीच होणार आहे हुकुमाची राणी. पटक्यासाठी म्युझिक प्लीज.
आई शपथ बाप, क्या बात आहे, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. आणि या ताईच्या सांगण्यावरून होऊ दे म्युझिक प्लीज. अशा गोजीरीला साजीरा पाहिजे, केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे, Very good. केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे, जरा केअरिंग पाहिजे, Yes. जरा डेअरिंग पाहिजे, जरा केअरिंग पाहिजे, जरा डेअरिंग पाहिजे, केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे, केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. Thank you. ताई तुम्ही बाद झालेले. अशी राग नका बघते माझ्या, ताई असलीच तुझी, तू बाद झालेली आहे. ताई तू हल्लीस मध्ये तसं केलेलं ये, ताई तू बाद झालेली आहे, तू हल्ली आहेस. इथं आमचं लक्ष असतं सगळीकडे. इथं कोण आहे, इथं बरं हा पुतळा बघितलात, हा कुठल्या चौकातला पुतळा आहे काय माहिती नाहीये, मगापासून असा हात धरून उभा आहे. ताई ए ताई, ये ताई तू हल्लेली आहेस, ये ताई, ताई इथं बाजूला डोळे मिचकवलेले आहेत ते तू. आणि या 10 ताया आता जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये, आणि त्यातलीच होणार आहे हुकमाची राणी. या 10 ताया आल्यात आपल्या या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे, हा खेळ असा आहे की प्रत्येक ताई समोर काही प्लास्टिकचे तुकडे आहेत वेगवेगळ्या रंगाचे, ते तुकडे जोडायचे आहेत. जोडल्यानंतर एक वर्तुळाकार रिंग तयार होईल. ती रिंग तयार झाल्यानंतर ती आपल्या अंगाभोवती अशी घ्यायची आहे आणि उड्या मारत मारत तुमच्या समोर जी सफेद लाईन आहे ती पार करायची आहे. पहिल्या 5 ताया ती सफेद लाईन पार करतील, त्या जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये, आणि त्यातलीच होणार आहे हुकुमाची राणी. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि त्यासाठी वेळ सुरू होते. 1 2 3. घट्ट जोडायचे, अंगाभोवती घ्यायचे, उड्या मारत जायचंय, उड्या मारत नाही. ताई 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 ताई, व्हेरी गुड. हा व्हेरी गुड. हा हा खूप छान. हा उड्या मारत उड्या मारत उड्या मारत उड्या मारत उड्या मारत. या खेळातून ह्या 5 ताया आलेल्या आहेत आपल्या या खेळामध्ये, आणि या 5 तायांचं खरंच खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. कारण तुम्ही आता पुढच्या खेळामध्ये जाणार आहेत आणि तुमच्यापैकीच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. पण त्याआधी मला एक जोक सुचलेला आहे, तो जोक मी सांगणार आहे. की एकदा आहे ना, काय होतं, एकदा मास्तर आहेत ना बंड्याला विचारतात, बंड्या मी तुला काही आकडे सांगतो हा मराठीतून, ते तू इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करून सांग. ते आकडे असे असतात मराठीतून: 70 82 89 99. हे आकडे तू इंग्लिश मधनं ट्रान्सलेट करून सांग. बंड्या म्हणतो, गुरुजी 70 82 89 99. आपल्याला काय, आपण दुसरी बघू. कसला भारी आहे ना. या प्रचंड प्रतिसादानंतर आपण जाणार आहोत आपल्या या पुढच्या खेळामध्ये. या 5 तायांसोबत जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. त्या खेळातून ह्या 5 ताया आलेल्या आहेत आपल्या ह्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे
खेळ असा आहे की प्रत्येक ताईच्या बाजूला एक खुर्ची आहे, त्या खुर्चीवरती सुई आणि धागा ठेवलेला आहे. त्या सुईमध्ये धागा ओवायचा आहे आणि ओवून झाल्यानंतर सुई असं ओरडायचंय आणि ती सुई तशीच तिथे ठेवून लंगडी घालत घालत, पुन्हा एकदा सांगतोय, लंगडी घालत घालत त्या लगोऱ्यांपर्यंत जायचंय आणि त्या रिंगणामध्ये व्यवस्थित त्या लगोऱ्या एकावर एक रचायच्या आहेत. रचून झाल्यानंतर लगोरी असं तिथेच ओरडायचंय आणि मग धावत जाऊन ती पुढची सफेद लाईन पार करायची. बघूया कोण आहेत त्या दोन ताई ज्या जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. त्यासाठी ह्या ताईंची वेळ सुरू होते. 1 2 3. जोर होता ते पण. हा, व्हेरी गुड व्हेरी गुड, मस्त, व्हेरी गुड, मस्त. हा, मस्त. हा, सुई. हा, अरे सुई तिथंच ठेव. कुठं घेऊन चालले आणि लंगडी घालत जायचंय. इथून इथून माझ्या माग तिथं लक्ष द्यायचं मी काय सांगतोय ते. पटापटा रचायच्यात. लगोरी ओरडायचंय, लगोरी ओरडायचंय. हा हा, सुई. हा, लंगडी घाला. अरे तिथं कुठं चालली. हा, तिथं. हा, लगोरी ओरडायचंय. हा, व्हेरी गुड. हा, लगोरी. हा, व्हेरी गुड. हा, चालू दे चालू दे चालू दे. ओली. हा, अच्छा. हा, लंगडी घालत घालत घालत. हा, व्हेरी गुड. हा, मस्त होऊ दे. हा, पडले पडले पुन्हा ती पडली पडलेली आहे. हा, अशी लावणार आहेस. या साईडला ये इथं. लगोरी चालली ताई, काही नाही. आणि ज्या दोन ताया गेल्यात आपल्या पुढच्या खेळामध्ये त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि सगळे अडथळे पार करून ह्या दोन ताया आलेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये. अर्थातच तो खेळ असणार आहे संगीत खुर्चीचा, म्हणजेच या आपल्या मानाच्या खुर्चीसाठी. ताई, तुझं नाव काय? मीरा गणेश कुंभार, माहेर कुठलं? लातूर. आणि सासर? सोळेवाडे. काय वाटतं तुला, तू होणार आता हुकमाची राणी या भागाची? लक. लक. सगळ्याच गोष्टी लक वरती नसतात ताई. हरकत नाही. पण नाही, मला व्हायचंच आहे, पण झालं तर ठीक आहे, नाही झालं तर तुला व्हायचंच आहे, हे महत्वाचं आहे. क्या बात आहे. ताई, तुझं नाव सांग. आम्रपाली प्रशांत पाटील. आणि माहेर कुठलं? माहेर विटा, रेवानगर. सासर? सासर आटपाडी. क्या बात आहे. काय वाटतं तुला, तू होणार आज हुकमाची राणी? हो नक्की. हो. हे बात, असा कॉन्फिडन्स पाहिजे. बघूया कोण होते हुकमाची राणी. आणि सुरू करूया आपला संगीत खुर्चीचा खेळ. पण नियम आणि अट अशी आहे, संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी दोन्ही ताईंनी नाचायचे. नाचत नाचत ह्या खुर्चीभोवती फिरायचे. जी ताई ही खुर्ची पटकवेल ती असणार आहे हुकमाची राणी. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. मुझे प्यार नहीं तुझसे है वो, मुझे दिल दिल को तेरा देवा. मुझे प्यार नहीं तुझसे है वो, मुझे दिल दिल को तेरा देवा. ऐका दाजीबा, 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 ऐका दाजीबा. अरे बापरे. क्या बात आहे. आणि आजच्या भागाची हुकमाची राणी झालेली आहे ही ताई. एकदम जोरदार ताया झाल्या पाहिजेत. आणि उपविजेता ताई झालेली आहे ही ताई. ताई, तुझं खरंच खूप खूप अभिनंदन. आणि सन मराठी वाहिनीकडून ही आठवण कसं वाटतंय? छान वाटतंय. दोघीपैकी कोणतरी एक जण होणारच होतं, अर्थात. त्यामुळे छान वाटतंय. त्या बात आहे. पण तू शेवटपर्यंत आली आहे, शेवटच्या राऊंड पर्यंत आलेली आहे. खूप छान 14 वाटतंय. तायांमधून. हो, 14 जणींच्यातनं इथपर्यंत येणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाहीये. बरोबर. तरी पण मी इथपर्यंत पोहोचले, मला अभिमान आहे. थँक्यू. पण ताई, आज इथे आल्यानंतर कसं वाटतं आपल्या ह्या 16 सख्यांच्या या कार्यक्रमामध्ये? खूप छान वाटतंय. पण असं खेळ किंवा हे असं बालपणात गेल्यासारखं वाटते की नाही? खूप छान. माझं रनिंग मध्ये कायम फर्स्ट नंबर असायचा. हा, रनिंग मध्ये तू पहिलीच यायची? हो. मग आता तू पहिली येते की भाऊजी? ताई, खूप खूप अभिनंदन ताई. तू बसू शकतेस. Thank you. व्हेरी गुड.